त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील व्हीआयपी दर्शन तिकिटाच्या काळा बाजाराचा प्रकार उघडकीस आलाय। 600 रुपयांचे देणगी दर्शन पास तब्बल 2000 रुपयांना विकला जातोय। त्र्यंबकेश्वर मंदिरातील मुख्य कार्यकारी अधिकारी अमित वसावे यांनी संशयित नारायण मुर्तडक याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात। दर्शनासाठी लागणाऱ्या रांगा टाळण्यासाठी अनेक भाविक देणगी पास घेतात। मात्र या प्रक्रियेच्या संदर्भात माहिती नसलेल्या काही भाविकांची फसवणूक होत असल्याने सर्व भाविकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे। दर्शनासाठी भाविक म्हणून आले होते, तर त्यावेळेस त्यांनी जो पास असतो दर्शनाचा 200 रुपये प्रति व्यक्ती अशा प्रमाणे 3 लोकांचा पास खरेदी केला। तर तो पास त्यांनी एका व्यक्तीकडून खरेदी केला आणि ज्यावेळेस त्यांचा मुख्य प्रवेशद्वारातून एंट्री होताना तो पास स्कॅन झाला, त्यावेळेस तो नॉट व्हेरीफाईड म्हणून त्या पासची स्कॅन झाल्यामुळे त्यांना दर्शन घेता आले नाही। परंतु तो पास दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने असल्याने तो स्कॅन होऊ शकला नाही। अमित माचवे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार दिल्याने पोलीस स्टेशनमध्ये रीतसर गुन्हा दाखल करून सदर प्रकरणाचा पुढे तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।